बरोबर आहे ना? कारण शिवसेना प्रमुख त्यांना काय म्हणायचे? कमळाबाई. आणि कमळाबाईचे एक नेते नरेंद्र मोदीजी येऊन गेले. सध्या सगळी इकडे फिरतायत, महाराष्ट्रभर फिरतायत, देशभर फिरतायत आणि लोकांच्या कोपऱ्याला गुळ लावण्याचं काम जोरात चालू आहे. 14 सालापासून कोपऱ्याला गुळ लावतायत. आता कोपऱ्याला गुळ कसा लागल्यानंतर काय होतं? घर चाटतं पण येत नाही आणि गुळ म्हटलं ती काढता पण येत नाही. 14ला लावला तर 19चा गुळ, 19ला लावला 24चा, आता डायरेक्ट 2047. आज ते जे काय बोलले त्यांच्याबद्दल मी बोलणार आहेच. नकली सेना बोलल्यानंतर मी काय सोडतोय असं वाटलं काय? पण उद्या मोदीजी धाराशिवला येत आहेत, म्हणजे त्यांच्या लेखी उस्मानाबाद. कारण अजूनही आपण नामांतर केलं, त्यांनी नाही केलं. पण मोदीजी उद्या तुम्ही धाराशिवला येत आहे. एक तर माझी जाहीर मागणी आहे की तुम्ही जसं समुद्राच्या तळाशी जाऊन एक नाटक करून आला होता, द्वारका द्वारका म्हणून, आम्ही जय श्रीराम म्हणतो, आम्ही जय श्रीकृष्ण बोलतो, आम्ही बजरंगबली की जय बोलतो. पण उद्या धाराशिवला येत आहे तर माझ्या भवानी मातेच्या मंदिरात दर्शन घेऊन या. आणि मोदीजी तुम्ही धाराशिवला येतच आहात, आजपर्यंत कधी तुम्ही भवानी मातेचं दर्शन घेतलं नाही. निदान उद्या तुमच्या भाषणाची सुरुवात करताना माझ्या भवानी मातेचं जे काही तुमच्याकडे लिहून दिलेलं असेल, तुमच्या भाषण लिहिणाऱ्यांनी ते कौतुक तरी करा. तुळजा भवानीचे आशीर्वाद घेऊन असं काहीतरी बोला. आणि जर तुम्ही बोलला नाहीत तर तुमच्या मनात माझ्या महाराष्ट्राबद्दल आणि माझ्या भवानी मातेबद्दल आकर्ष आहे असं संपूर्ण महाराष्ट्र समजेल. आणि जर तुम्ही बोललात तर तुमचा नोकर जो निवडणूक आयोग बसलेला आहे त्याला म्हणा माझ्या शिवसेनेचं जे मी मशाल गीत केलं त्याच्यात जय भवानी जय शिवाजी, त्यातल्या जय भवानीला तो आक्षेप घेतलाय, त्याला म्हणा धरगड्या तू तो आक्षेप बाजूला काढ. आणि जर गुन्हा दाखल होणार असेल तर उद्धव ठाकरेंबरोबर नरेंद्र मोदींवरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. एक तर उद्या तुम्ही जय भवानी बोला, नाहीतर नका बोलू. महाराष्ट्र वाट बघतोय, महाराष्ट्र वाट बघतोय. हे सगळीकडे त्यांचं जे काही चाललंय थोतांड, आज परत एकदा ते आपल्या शिवसेनेला, ज्या शिवसेनेने आज या सगळ्या माझ्या भगव्या टोप्या नाही आहेत, त्या मशाली आहेत पेटलेल्या, या मशाली पेटल्या. आणि कालपर्यंत तुम्ही आमचं प्रेम अनुभवलात, आता मशालीची धग काय असते ते बघा. या मशालीच्या धगेमध्ये तुमचं कमळ नुसतं मळ राहिलाय, ते कसं कोमेजतं ते बघा. आणि तुम्ही कोण आम्हाला सर्टिफिकेट देणार आहे? अहो, जेव्हा शिवसेनेचा जन्म झाला 66 साली, शिवसेना प्रमुखांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी, म्हणजे मराठी माणसासाठी आणि मराठी अस्मितेसाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी शिवसेनेला जन्म दिला. तेव्हा मोदीजी एक तर तुम्ही कुठेतरी हिमालयात असाल किंवा कुठल्या तरी रेल्वे स्टेशनवर असाल, नक्की तुमचं काहीच कळत नाही आम्हाला. आणि आज तुम्ही आमच्याकडे येऊन ज्या शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला कठीण काळात, म्हणजे अटलजी तेव्हा तुम्हाला केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते, राजधर्म का पालन करना होगा असं म्हणून तुम्हाला उचलून फेकत होते. केराच्या टोपलीत जर का गेला असतात तर मोदीजी 10 वर्ष तुम्हाला जी भोगायला मिळाली ती भोगायला मिळाली नसती. आणि तुमच्यासाठी आज तमाम शिवसैनिकांनी, जसं प्रणिती तू बोललीस, सोलापूरकरांनी, अख्ख्या महाराष्ट्राने, काय गंमत आहे 48 पैकी 42 खासदार निवडून देण्याचं. पण शिवसेना बरोबर होती म्हणून तुम्ही त्या तख्तावरती बसला. आता शिवसेना तुमच्या सोबत नाही, त्या तख्तापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही, पोहोचू देणार नाही. आणि संकट काळामध्ये मदत करणाऱ्या शिवसेनेला तुम्ही नकली शिवसेना म्हणता. अहो, तुमच्या भारतीय जनता पक्षाचा फाकड आणि फेकड जनता पक्ष झालेला आहे. प्रत्येक ठिकाणी माणसं पैसे देऊन गोळा करावे लागत आहेत.
इकडे मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो, एक तरी माणूस कोणी भाडकाऊ आहे काय? तुम्ही स्वतःहून आलेत ना, स्वतःची पदरमोड करून आलेत ना. बघा मोदीजी असं प्रेम, याला प्रेम म्हणतात. आज जणू काही देशातले सगळे पक्ष प्रश्न संपलेले आहेत आणि फक्त महाराष्ट्रामध्ये शिवसेना हाच आपला दुश्मन आहे. नाही टरबूजाचं काय करायचं तुम्हाला माहिती? अरे पण टरबूज असताना ते उन्हाळ्यात कामी तरी येतं, हे दुष्काळात 13वा महिना आहे आणि टरबूज नाहीच आहे. ते दिवाळीमध्ये काय चिरडता तुम्ही? चिराट. आले तेव्हा टरबूज होते, आता पाव उपमुख्यमंत्री झाले की नाही चिराट? होता केवढा, झाला केवढा. पण असं हे सगळीकडे यांचं चाललेलं आहे थापेबाजीचं. अहो मोदीजी, तुम्हाला ही आमची कडवट देशाभिमानी हिंदुत्ववादी शिवसेना नको आहे. तुम्ही कोणाचा प्रचार करतात माहितीये तुम्हाला? काल रत्नागिरीमध्ये मी बोललो की 14 साली आणि 19 साली मोदीजींबद्दल आम्हालाही अभिमान होता. काय ती छाती, काय ती दाढी, एक अकेला सब पे भारी. आता एक अकेला सब पे भारी, आजूबाजूला भ्रष्टाचारी. कुठून ही अवदासा सुचली तुम्हाला काय कळत नाही आम्हाला. पण मुद्दा म्हणून आम्ही जरा 2 वेळा कागद पडत होता तरी सुद्धा हातात ठेवल्या कारणे नाव जरा विचित्र आहे. आमच्यासारखे कडवट शिवसैनिक जे देशासाठी, सुशील कुमारजी तुम्ही जे बोललात ना सर्व धर्म समभाव, शिवसेना प्रमुखांनी प्रत्येक वेळेला सांगितलं की आमचं हिंदुत्व आहे, आमचं राष्ट्रीयत्व आहे. जो या देशाला आपलं मानतो तो आमचा आहे. आणि अशी यांना शिवसेना नकोय, यांना नकली शिवसेना वाटते. पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुम्ही युट्यूब बघता का? मग घरी गेल्यावरती इकडे नका चालू करू, नाही तर माझं भाषण अर्धवट राहील. घरी गेल्यानंतर मुद्दामून ते रवीश कुमार म्हणून एक पत्रकार, त्यांनी आज एक व्हिडिओ टाकलेला आहे, भारत का सबसे बडा सेक्स स्कॅन्डल. बाजूच्या राज्यातला एक काय त्याचं नाव, प्रज्वल रेवन्ना, मला असं वाटतं देवेगौडांचा नातू, माहितीये ना. आणि त्याचे कितीतरी असे पाहून ते व्हिडिओ बाहेर आले आणि मोदीजी स्टेजवरनं त्याला सांगतायत की ह्या प्रज्वलला मत दिलं म्हणजे माझे हात बळकट होतील. हे असे तुमचे कळकट हाताचे बळकट हात, हे अशी माणसं तुम्हाला पाहिजेत. ही संस्कृती तुम्ही जपली. अरे अटलजींचा आत्मा तिकडे रडत असेल ढसाढसा की कोणाच्या नाकर्त्याच्या हातामध्ये आज भारतीय जनता पक्ष आहे. बरं, ही घराणेशाही त्यांना चालते. जे सेक्स स्कॅन्डल करतात मोदीजी, त्यांची घराणेशाही तुम्हाला चालते, त्यांना तुम्ही पाठिंबा देता, व्यासपीठावर घेऊन मिठ्या मारता, काय त्यांचा प्रचार तुम्ही करता. पण शिवसेना प्रमुखांची घराणेशाही ती नाही चालत तुम्हाला. अहो आमची घराणेशाही जनता बघेल. आणि मी अनेकदा त्याला आव्हान दिले, आज सुद्धा तुमच्या साक्षीने देतो, सोलापूरच्या साक्षीने देतो. मला अभिमान आहे माझ्या आई वडिलांचा. आणि मोदीजी, मी माझ्या 7 पिढ्यांचा पूर्ण इतिहास मांडायला तयार आहे. तुम्ही तुमच्या 7 पिढ्यांचा मांडा आणि जनतेला ठरवू द्या कोणती घराणेशाही पाहिजे ती. माझी तयारी आहे, चला होऊन जाऊ दे. आज सुद्धा ते आले. पण आता लोकांच्या मनामध्ये एक शंका, ही शंका नाहीये, हे सत्य आहे. कारण त्यांची जी 10 वर्षातली कारकीर्द बघितली तर ती कारकीर्द बघितल्यानंतर 10 वर्ष त्यांनी जे काही केलं, आणि ते म्हणतात हा तो ट्रेलर होता, चित्रपट अजून बाकी आहे. या ट्रेलर मध्ये त्यांनी शिवसेना चोरली, गद्दारांच्या हातामध्ये दिली, हा ट्रेलर होता. म्हणजे इकडे या सभेत शेतकरी कोण आलेत का रे? आलेत ना. आता पुढचा ट्रेलर हा आमचा झाला, आता पुढचा चित्रपट तुमचा नाही झाला तर? म्हणजे जसं माझ्या शिवसेनेच्या 7-12वरती गद्दारांचं नाव लिहिलं, तसं तुमच्या 7-12वरती यांच्या सुटाबुटातल्या मित्रांचं नाव लिहिलं तर तुम्ही जाणार कुठे? आहे एक तरी यंत्रणा तुमच्या हातात राहील, तुमच्या पाठीशी राहील.
आणि घटना बदलण्याचं जे काही यांचं स्वप्न आहे म्हणून ह्याला 400 पार करायचे होते. पण अश्वमेधाचा घोडा नव्हता यांचा, अश्वमेधाचं खेचर होतं ते आढळलेलं आहे आता. अरे अश्वमेधाला सुद्धा घोडा लागतो रुबाबदार, हे खेचर आहे. गाडो म्हणा काही म्हणा, आणि त्यांचं उदय जे वाहतात त्यांना वाटतं तो घोडा आहे. आणि यांना घटना का बदलायची, यांना घटना का बदलायची? कारण यांच्या मनामध्ये महाराष्ट्राबद्दल जो आकाश आहे म्हणून त्यांनी महाराष्ट्राची अस्मिता जपणारी शिवसेना संपवण्याचा नीच डाव करण्याचा प्रयत्न केला. जय भवानी या शब्दाला त्यांनी आक्षेप घेतला. आणि आता घटना का बदलायची माहितीये? ज्या महाराष्ट्राच्या सुपुत्राने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्याला आपण महामानव म्हणतो, दैवत, एक साधा दलित कुटुंबामध्ये जन्मलेला माणूस एवढा बुद्धिमान होऊ शकतो आणि देशाची घटना लिहू शकतो, आणि त्या घटनेवरती आम्ही देश चालवायचा नाही होणार. महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी लिहिले, एका साध्या माणसाने लिहिलेली घटना, मोदीजी तुम्ही त्याच्यासाठी म्हणून तुम्ही बदलायला निघालेले आहे. पण तुम्हाला काय वाटतं, तुमच्या एकट्याच्या डोक्यात आलं म्हणून काय देशाच्या डोक्यात येईल? तुमच्यामध्ये जर का भाजपामध्ये जर का हिंमत असेल तर ज्या घटनेवरती हात ठेवून तुम्ही शपथ घेतली त्या घटनेला, ती घटना मोडण्यासाठी पुन्हा हात लावून बघा, संपूर्ण देश पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. आकाश आकाश म्हणजे किती ठेवायचं मनामध्ये आकाश? आज ते जे काय बोलतायत की आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही, आम्हाला कदापि मंजूर नाही. चांगली गोष्ट आहे, टाळ्या वाजवल्या, चांगलं वाक्य. आरक्षण रद्द करण्याचा मार्ग तुम्हाला मान्य नाही तर गेले 5 वर्ष माझ्या महाराष्ट्रामध्ये जे समाज आरक्षण पाहिजे म्हणून रस्त्यावरती उतरले. सुशील कुमारजी, मला वाटतं कदाचित याच सोलापूरमध्ये अटलजींची सभा झाली होती आणि त्या अटलजींनी वचन दिलं होतं धनगर समाजाला, बरोबर आहे ना, की माझं सरकार आल्यानंतर मी तुम्हाला आरक्षण देईन. पंढरपूरला दिलं होतं विठ्ठलाच्या साक्षीने. किती खोटं बोलायचं? अहो, विठ्ठलाच्या साक्षीने दिलेलं वचन तुम्ही, अटलजींची वर्ष गेली, यांची 10 वर्ष गेली, मध्ये माझा मराठा समाज उभा राहिला, पण आरक्षण द्यायला तयार नाहीत. आणि आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही. मग द्यायचं होतं ना आरक्षण, आणि संपूर्णपणे हे आरक्षण देणं, 50% वरती जाऊन आरक्षण देणं हे लोकसभेच्या हातामध्ये. मी वारंवार सांगितलेलं आहे, ज्याप्रमाणे त्यांनी दिल्ली सरकारचे, दिल्ली म्हणजे केजरीवाल सरकारचे अधिकार कोर्टाने त्यांना दिल्यानंतरही तत्काळ लोकसभेमध्ये बहुमताच्या, पाशवी बहुमताच्या जोरावरती तो निर्णय बदलला आणि दिल्ली सरकारचे, केजरीवाल सरकारचे अधिकार काढून घेऊन स्वतःच्या हातात घेतले. तसे माझ्या आरक्षणाच्या बाबतीचा निर्णय मोदीजी तुम्ही आजपर्यंत लोकसभेत का घेतला नाही हे उद्याच्या सभेत आम्हाला सांगा. सांगा आम्हाला उद्याच्या सभेत. आरक्षण काढणं आम्हाला मंजूर नाही. अहो, आरक्षण काढण्याची हिंमत करून दाखवा तुम्ही. लोकांच्या मनामध्ये जी भीती आहे ती हीच भीती आहे की हे घटना बदलायला निघाले, आरक्षणाचं, आमच्या न्याय हक्काचं काय होणार? आणि महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना, अरे त्यांच्या पोटामध्ये जे मुरडा उठतो तोच आहे की साध्या कुटुंबात जन्मलेला माणूस हा एवढा बुद्धिमान कसा होऊ शकतो? त्याला लोक दैवत मानतात. मी किती वेळा सांगतोय कितवा अवतार हे सांगतो, पण मला अजून देव मानत नाही, पण बाबासाहेबांना दैवत मानतायत. या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर मला काही जण विचारतात, जसं एक 4 दिवसापूर्वी मुंबईत वर्षा गायकवाड आली होती घरी, मला प्रेसने विचारलं शिवसेनेची मतं काँग्रेसला ट्रान्सफर होणार का? म्हटलं का नाही होणार, कारण काँग्रेसच्या हातामध्ये आज मशाल आहे, त्याच्यामुळे हातामध्ये मशाल घेऊन आम्ही विजयाची तुतारी फुंकणार आहोत. काय अडचण काय? भाजपा म्हणजे ब्रह्मदेव नाहीये. भाजपा म्हणेल तेच हिंदुत्व, भाजपा म्हणेल तोच देशप्रेमी, आणि भाजपच्या विरुद्ध बोलेल तो देशद्रोही. हे नाही, हे ब्रह्मदेव नाही आहात तुम्ही. आणि पुन्हा एकदा सांगतो मोदीजी, तुम्ही आम्हाला जे नकली म्हणून हिणवता आहात, नकली शिवसेना म्हणाला, मी परत सांगतो, नकली बोलायला ती तुमची डिग्री नाही आहे, ही असली शिवसेना आहे. आणि या शिवसेनेचा दणका काय असतो तो तुम्हाला 4 जूनला महाराष्ट्राच्या मतपेट्या उघडल्यानंतर कळेल.
आज सोलापूरचे जे प्रश्न आहेत, आज महाराष्ट्र तहानेने व्याकुळ झालेला आहे. सोलापूरचे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहे. प्रणिती, तू सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहेस. म्हणजे मी मुख्यमंत्री म्हणून जेव्हा प्रणिती बोलायची सभागृहात ते मी ऐकलेलं आहे. आणि हाच आवाज आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायला पाहिजे, हाच पाठवायला पाहिजे. आणि या भाकड जनता पक्षाची जी नीती आहे, वापरा आणि फेकून द्या, वापरा आणि फेकून द्या. शिवसेनेचा वापर केला. 14 साली पंतप्रधानपदी बसले, 14 साली ऑक्टोबर मध्ये अचानक आपली युती तोडून टाकली. काय कारण होतं? 19 साली सुद्धा पंतप्रधानपदी बसले. मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगितलं की मी बाळासाहेबांना दिलेलं वचन आहे की शिवसेनेचा मी मुख्यमंत्री करून दाखवेन. आणि हे वचन अमित शहाना मी सांगितलं होतं, त्यांनी मान्य केलं होतं, पण मोडला शब्द. जाऊ दे बाबा, दवाखाना कुठे असेल तर तुम्हीच दाखवा. पण त्यांनी शब्द मोडला. वापरायचं आणि फेकून द्यायचं. आता मला सांगा, गेल्या वेळेला आपल्या इथले खासदार कोण होते हो, ज्यांच्या प्रचारासाठी शिवसैनिक सुद्धा आले होते? कोण होते स्वामी? आता कुठे? गेल्या वेळेला का दिले होते? कारण त्यांच्या भक्तांची मतं पाहिजेत, बरोबर ना? आता त्या भक्तांना विचारा, हे अंधभक्त भाजपचे एवढे मातले की गेल्या वेळेला तुमचा वापर केला आणि दिला फेकून. बरं, प्रमाणपत्राचा जर का प्रश्न असेल तर अमरावती मधल्या प्रमाणपत्राचा प्रश्न कसा सोडवलात? कसा तुम्ही स्वामींचा का नाही सोडवलात? अरे स्वामी होते ना, स्वामी आहेत ना, हिंदुत्ववादी आहेत ना, मग सोडवायचा होता ना प्रश्न, का नाही सोडवलात तुम्ही? पण वापरा आणि फेकून द्या. आता स्वामींना सुद्धा कळलं असेल की काय अघोर पाप माझ्याकडनं घडलेलं आहे. आणि स्वामीजी, मला तुम्हाला मी जाहीर सांगतोय, आता तुम्ही तुमच्या शक्तीने शाप देऊन टाका.